शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्तारोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। कारण या थापाड्या सरकारनं मागील निवडणुकीच्या पूर्वीच्या काळामध्ये जे शेतकऱ्यांना प्रचारादरम्यान आश्वासन दिले की शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, पण त्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांनी अंमलबजावणी केली नाही। काल अधिवेशन संपलेलं आहे। कुणाही एका आमदारांनी किंवा मंत्र्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीविषयी काही बोललेलं नाही, म्हणून हा शेतकरी आता खवताळलेला आहे। आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा नाही पडला तर येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही। कुंभमेळ्याला त्यांना द्यायला 35,000 कोटी आहेत, त्या ठिकाणी असलेलं पर्यावरण नष्ट करायला त्यांच्याकडे टेंडरला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला या सरकारकडे पैसे नाही। शेतकऱ्यांची आठवण फक्त त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये त्यांचं मतदान घेण्यापुरतं येतं। कारण आज शेतकरी हा विविध पक्षामध्ये जरी विभागलेला गेलेला असला तर शेतकरी या नावाखाली आणि शेती कसण्याच्या या धर्माखाली एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही। आज ज्याप्रमाणे या ठिकाणी मी पाहतो की चक्काजाम सकाळपासून केलेला आहे, ते येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्या ठिकाणी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। परिस्थिती चालू आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे। आज आमदाराचा रेट 50 कोटी ठरलेला आहे, खासदाराचा 100 कोटी ठरलेला आहे, पण शेतकऱ्याच्या मालाचा रेटच ठरलेला नाही। कारण या शेतकऱ्याला सरकारनं एकदम असं घायल करून सोडलेलं आहे। आज परिस्थिती अशी तयार झालेली आहे, सर्वच बाजूने शेतकऱ्याला एक खत बियाणं बोगसगिरी झालेली आहे आणि कर्जमाफी अटीच आहेत। काल 2 अटी काहीतरी रद्द केल्यात, पण अजून अटी बऱ्याच काही आहेत। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून बरंच वंचित राहणार आहे। आणि जे गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ झाला, आम्ही गेल्या वेळेससुद्धा आंदोलन केलं की नंतर आम्हाला विम्याची आशा होती, पण अर्धवटच विमा आलेला आहे, संपूर्ण विमासुद्धा आलेला नाही। त्यामुळं शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे। फक्त आज नुसतं रस्त्यावर उतरला आहे, इथून पुढचा लढा आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या, विमा खात्यावर नाही पडला, सरसकट कर्जमाफीच्या मागण्या नाही मान्य झाल्या, तर इथून पुढे आम्ही नांदेड जिल्ह्यातील एकही कार्यालय चालू राहू देणार नाहीत। कलेक्टर ऑफिसपासून ते संपूर्ण कार्यालय आम्ही बंद पाडू, हा शेतकऱ्यांचा इशारा राहील। आज तळणी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही हे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। कारण ह्या सरकारनं निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी कोरा 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 म्हणजे एवढा वेळ म्हणजे घसा ओरडून हे केलं की कोरा कोरा कोरा, पण फक्त ती घोषणाच विरली। आणि त्यांनी ज्या अटी शर्ती लावल्या त्या अटी शर्तीमध्ये 5% सुद्धा शेतकरी बसत नाहीत। मी काल आमच्या लिमगावला सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये टोटल सोसायटीमध्ये फक्त 5 सदस्य त्याच्यामध्ये इलिजिबल झाले। म्हणजे किती झाले, म्हणजे 2% सुद्धा नाही। म्हणजे अटी शर्ती एवढ्या लावल्या की ह्या अटी शर्ती आम्हाला मान्य नाहीत। कारण का की जो सरसकट कर्जमाफी हाच त्याचा पर्याय आहे। कारण कॉस्ट ऑफ इनपुट ज्या आहेत, खताच्या किमती 5-6 वाढल्या, औषधाच्या वाढल्या, डिझेल वाढलं, मजुराचा खर्च वाढला, आणि शासनानं याच शासनानं जे MSP केलं त्या MSPला कुठंच प्रोटेक्शन नाही, कुठंच हे नाही त्यासाठी। आणि हे जे शासनानं म्हणजे आम्हाला कर्जमाफी आम्ही का म्हणत नाही, ही कर्जमुक्ती आहे। कारण का की हे या सरकारचं पाप आहे। आमचं जे कर्ज आहे ना ते शेतकऱ्याचं पाप आहे, कारण आम्हाला किमती मिळत नाहीत, त्याच्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी आहे। आणि आत्महत्येचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे। आणि आज दुष्काळी परिस्थिती आहे, आज 10 जुलै आहे, आणखी 100 मिलीमीटरसुद्धा पाऊस झालेला नाही, पेरण्या 1 महिना लांबलेल्या आहेत, आणि कुठलाही आमदार खासदार याच्यावर बोलायला तयार नाही। आता ते त्यांच्या तर कशात म्हणजे त्यावेळेस होते कुठं त्या गुवाहाटीला, आणि आता तर त्याच्याहून मोठे म्हणजे स्कॅन चालू आहेत। म्हणजे त्याच्यात मग शेतकऱ्याच्या विषयावर कुठलाही म्हणजे आमदार खासदार पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये बोलायला तयार नाही। त्यासाठी आम्ही हे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। ही तर एक झाकी आहे, याच्यानंतर आम्ही पुढची आंदोलनं आणखी तीव्रपणे करू आम्ही।